मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या जवळच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ 115 दिवसानंतर येतोय। तर हे जे काही 115 दिवस असतील तर त्या 115 दिवसामध्ये बऱ्याचशा काही घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत। तर ते मी तुम्हाला हळूहळू या ठिकाणी सर्व गोष्टी सांगणार आहे। पण आता आपल्या 2 दिवसावर आलेला आहे आपला रक्षाबंधनचा सण। तर त्या सणानिमित्त जी काही व्हिडिओ असेल तर ती आपण या ठिकाणी आज क्रिएट करत आहोत। तर त्याच्यामध्ये जी काही डिझाइन क्रिएट केलेली असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी थंबनेलवर दिसली असेल आणि आता मी तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी तिला झूम करून दाखवते। तर अशा पद्धतीने आपण काही या ठिकाणी डिझाइन आज क्रिएट केलेला आहे आणि ह्या डिझाइनचे जे काही मटेरियल असेल आणि सोबतच जी काही पील फाइल असेल तर दोन्ही गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ठिकाणी लिंक टाकलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील तर तुम्ही मला Instagramला जाऊन मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा या ठिकाणी सांगू शकता तुमच्या काही अडचणी असतील तर। Instagramला मी बरेच दिवस ऍक्टिव्ह नव्हतो त्याच्यामुळे या ठिकाणी काही जणांना रिप्लाय मिळाला नसेल, पण इथून पुढे जे काही मेसेज येतील त्या सर्वांना मी रिप्लाय या ठिकाणी करणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही याला काही अडचण येत असेल तर तुम्ही जाऊन मला Instagramला मेसेज या ठिकाणी करू शकता। तर आयडी जी काही असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धतीने आयडी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता। तर मित्रांनो आता जायचं आपल्याला आपलं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल या ठिकाणी पाहण्यासाठी। तर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता मी नाव या ठिकाणी दिलेलं आहे, फोल्डरला रक्षाबंधन 2025 असं नाव दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जे काही मटेरियल असेल ते मी एक एक करून या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। सगळ्यात पहिले मी अशा पद्धतीची जी काही जेपीजी फाईल असेल तर एक जेपीजी फाईल या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या ज्यावेळेसला डिझाइन करणार तर त्यावेळेसला तुम्हाला एक सॅम्पल इमेज म्हणून या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेला आहे। तर याच्यामध्ये जे काही पीएनजीज वगैरे असतील लावलेल्या तर तुम्ही या ठिकाणी सेटअप बघू शकता आणि तुम्ही सुद्धा सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये लगेच खाली जी काही नेम प्लेट असेल ती नेम प्लेट मी या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे, म्हणजे तुम्ही हे बॅकग्राऊंड ही डिझाइन करता वेळेसला या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर एक सेपरेट मी तुम्हाला नेम प्लेट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, जे की तुम्ही तुमचं दुसरं कोणतं बॅनर यूज करते वेळेसला या ठिकाणी तयार करू शकता। त्याच्यासोबतच हे जे काय असेल तर राखीचे पीएनजीज मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। त्याच्यानंतर नाव, त्याच्यानंतर मॉडेल, त्याच्यानंतर आपले जे काही मेन टेक्स्ट असेल रक्षाबंधनचं तर ते या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर हा एक आपला छोटा मेसेज असतो त्याच्यामध्ये ते दिलेला आहे आणि सर्वात शेवटी जो काही लोगो असेल तर लोगो या ठिकाणी आहे। तर अशा पद्धतीने जे काही सर्व पीएनजीज असतील 8 ते 9 पीएनजीज यूज करून तुम्ही तुमची जी काही डिझाइन असेल ते डिझाइन या ठिकाणी क्रिएट करू शकता। तर आता आपण जाऊयात पिक्सेल लॅब मध्ये आणि डिझाइन कशी क्रिएट करायची त्याच्याकडे या ठिकाणी बघूयात। तर सर्वात पहिले मी या ठिकाणी पिक्सेल लॅब ओपन केलेला आहे। तर ओपन केल्याच्या नंतर तुमच्या सर्वांपुढे असाच पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी दिसतो। तर हे जे काही न्यू टेक्स्ट असेल तर या ठिकाणी आपल्याला करायचे डिलीट। सर्वात आधी हे डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर जायचे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर इमेज साईजवर क्लिक करायचे आणि जी काही साईज असेल तर या ठिकाणी तुम्ही 5000 आणि जी काही हाईट असेल ही सुद्धा 5000 अशा पद्धतीने करायची आणि ओकेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर खाली डबल चौकोन दिसत असेल या डबल चौकोनवर क्लिक करा, कलर्स मध्ये जायचे आणि कोणताही एक रंग तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता। मी या ठिकाणी व्हाईट रंग सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर जायचे। त्याच्यानंतर इथं 3 डॉटवर क्लिक करून ब्राउज नावाचं जे ऑप्शन असेल त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर इमेजेस मध्ये जायचे आणि या ठिकाणी तुम्ही जे काही फोल्डर असेल तुमचं तर ते फोल्डर या ठिकाणी तुम्हाला शोधून आणायचं। तर मी या ठिकाणी बघू शकता रक्षाबंधन 2025 अशा पद्धतीचं फोल्डरचं नाव दिलं होतं, मी ते फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या फोल्डरमध्ये सर्व जे काही पीएनजीज असेल ते पीएनजीज आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत। आता मी या ठिकाणी जो काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड घेतोय। त्याच्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करा, या ठिकाणी तुम्हाला रिलेटिव्ह साईज नावाचं एक ऑप्शन मिळेल त्याच्यावर यायचे आणि दोन्ही हाईट आणि विड्थ तुम्हाला 100% करायचे। त्याच्यानंतर लेअरमध्ये जाऊन हे तुम्ही या ठिकाणी लॉक करू शकता आणि त्याच्यानंतर इथं परत एकदा तुम्हाला क्लिक करायचं आणि ब्राउजमध्ये जायचं। आता तुम्ही ज्या वेळेसला जाल या ठिकाणी तर तुमचं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड असेल, याच्यामध्ये जे काही पीएनजीज असतील ते पीएनजीज फक्त तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहेत। आता या ठिकाणी नेम प्लेट घ्यायची काही आपल्याला आवश्यकता नाही, तर मी डायरेक्टली जो काही राखीचा पीएनजी असेल हा राखीचा पीएनजी या ठिकाणी डायरेक्टली यूज करतोय। तुम्हाला या ठिकाणी नेम प्लेट ऍड करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता। हा राखीचा पीएनजी घेतल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज 100% करायची आहे, इथे डबल क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचे। पुन्हा एकदा प्लसवर जाऊन फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि पुन्हा सेम प्रोसेस या ठिकाणी करायचं। पण यावेळेसला तुम्हाला काय करायचं, जे काही रक्षाबंधनचं नाव असेल तर ते नाव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। मी या ठिकाणी घेतलेलं आहे, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्लेस करायचे आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो कोणी मॉडेल असेल, समजा तुम्हाला ज्याचा कोणाचा फोटो टाकायचा असेल, तुम्ही स्वतःसाठी डिझाइन क्रिएट करत असाल तर तुमचा स्वतःचा फोटो किंवा तुम्हाला जर कोणी कस्टमर दिला असेल किंवा क्लायंट वगैरे असेल तर तुम्ही त्याचा फोटो जो काय असेल तो या ठिकाणी ऍड करू शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी जायचे आणि त्याचं जे काही नाव असेल तर ते नाव या ठिकाणी तुम्हाला ऍड करून घ्यायचं। मग नाव तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणतं तुम्हाला जे आवडत असेल त्या फॉन्टमध्ये या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता आणि ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लॉक करून घ्यायचे। पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं, इथं यायचं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला हे जे काही टेक्स्ट असतील तर हे टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आणि पुन्हा एकदा तुम्हाला रिलेटिव्ह साईज 100% करायचे आणि पुन्हा एकदा हे तुम्हाला या ठिकाणी लॉक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी मग तुम्ही तुमचा जो काही लोगो वगैरे असेल तर तो लोगो तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता। तर लोगो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी प्लेस करून घ्यायचा। ओके, असं लागल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा सेटअप संपून जातो। तुम्हाला याच्यामध्ये डेट पीएनजी वगैरे ऍड करायची असेल तर तुम्ही ती पीएनजी या ठिकाणी ऍड करू शकता आणि आता सेम जी काही असेल तर ही पीएल फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि मटेरियल जे काय असेल मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी दाखवलं होतं।
तर मित्रांनो जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन करून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी मी रक्षाबंधनच्या शुभेच्छा देणारी एक कमेंट असेल, तिच्या खाली तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला 4 अंकाचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड मिळून जाईल. तोच टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला PNG फाईल आणि सोबतच जी काही PL फाईल असेल दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर काही अडीअडचणी असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामला जाऊन मेसेज या ठिकाणी करू शकता. बाकी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.